बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून खून करून आज 12 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र या घटनेमधील अद्यापर्यंत 4 आरोपींना अटक केलेली आहे. या घटनेतील तपास जलदगतीने व्हावा किंवा संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा अशी भूमिका जी आहे ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी आमदारांकडून आणि सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आलेली आहे. याच्यामध्येच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना संपूर्ण घटनाक्रम सांगत जे मयत सरपंच आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांची देखील तडकाफडकी जी आता बदली करण्यात आलेली आहे. दुसरी बाब म्हणजे कामामध्ये कुचराई केल्यामुळे बदली करण्याचा ठपका जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलेला आहे. याच प्रकरणामध्ये बीडचे पोलीस अधीक्षक जे की अविनाश बारगळ आहेत त्यांची बदली आता दुसऱ्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर या ठिकाणं सेन्सिटिव्ह आणि IPS दर्जाचा अधिकारी या ठिकाणी देण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये अविनाश बारगळ यांचं या ठिकाणं पोस्टिंग करण्यात आलेली होती. मात्र संतोष देशमुख यांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये म्हणावा तसा तपास झाला नाही. कामामध्ये कुचराई केली, दिरांगाई केली हा ठपका ठेवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आता तडकाफडकी जे आहे ते बदली करण्याचे आदेश गृह खात्याला दिलेले आहेत. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.